नमस्कार मित्रमैत्रिणींनो. आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वि. स. खांडेकर यांचा एक ललित निबंध नवा किस्सा. मित्रमैत्रिणींनो, नासी फडके यांच्या बरोबरीनेच वि. स. खांडेकर यांनी ही उत्तम लघुनिबंध लिहिले. सुंदर चमत्कृतीयुक्त कल्पना, अलंकारयुक्त भाषा, मार्मिक तत्व, विचारांचा सौम्य परिपोष, जीवनातील विषमता हुडकण्याची अचूक मर्मग्राही दृष्टी व अवखळ पण अतिप्रसन्न अशी निवेदनशैली हे खांडेकरांच्या निबंधाचे प्रमुख विशेष. सुभाषितांचा, म्हणींचा तसेच चटकदार वाक्यांचा वापर हे त्यांचेच खास वैशिष्ट्य. खांडेकरांचा हा नवा किस्सा हा लघुनिबंध त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण होय. मित्रमैत्रिणींनो, नवा किस्सा हा ललित निबंध वाचल्यानंतर आपल्याला ते जाणवेलच. नवा किस्सा. वि. स. खांडेकर. फिरायला जायची स्वभावातच मला मोठी आवड आहे. लहानपणी भर दुपारी कृष्णेच्या काठावरली एखादी निवांत जागा गाठून नदीच्या पाण्याकडे पाहत पाहत मनोराज्य करीत बसण्याचा मोठा नाद होता मला. त्यातील बहुतेक मनोराज्य आता कालप्रवाहात वाहून गेली आहेत, पण अजूनही माझ्या मनात वारंवार येते. घरात कुणालाही न सांगता अगदी रखरखणाऱ्या उन्हातून कोठेतरी दूर दूर भटकायला जाण्यात आणि तांबड्या लाल सुंदर टिपक्यांची साडी नेसलेल्या तरुणीप्रमाणे दिसणाऱ्या, गुलमोहराच्या सावलीत एकसारखी गोड किलबिल करणाऱ्या लहान मुलांप्रमाणे सळसळत वाहणाऱ्या पिंपळाच्या खाली किंवा वर्षानुवर्षे वाऱ्या वादळाशी झगडल्यामुळे देहावर वार्धक्याची कळा आली असली तरी एखाद्या प्रेमळ आजोबाप्रमाणे आपल्या अनंत हातांनी आशीर्वाद देणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत बसून नवी नवी मनोराज्य करण्यात गुंग होऊन जावे. मात्र यावरून दुपार ही माझी फिरायला जायची सर्वात आवडती वेळ आहे असा कोणी निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरेल. भर दुपारी छत्री घेऊन सहल करायला जाणारे सभ्य गृहस्थ मी पाहिले आहेत. त्यांच्याविषयी मी केव्हाही आदरानेच बोलेन. मात्र या आदराची जात जरा निराळी आहे. सती जाणारी स्त्री किंवा पॅराशूटमधून शत्रूच्या देशात उतरणारा सैनिक यांच्याविषयी मला वाटणाऱ्या आदरासारखी भावना आहे ती. मला स्वतःला दुपारी भटकायची जी लहर येते ती थेट कवीच्या स्फूर्तीसारखी असते. अगदी क्वचित येते ती, पण तिने माझ्या मनात संचार केला म्हणजे मी अगदी बेचैन होऊन जातो. एरवी प्रिय वाटणाऱ्या घरातल्या साऱ्या गोष्टी, पत्नीची थट्टा, पुस्तकांची मैत्री, मुलांचा किलबिलाट या साऱ्या गोष्टी त्या क्षणी मला नकोशा होतात. पण असले क्षण माझ्या आयुष्यात क्वचित येतात. माझी फिरायला जायची अत्यंत आवडती वेळ प्रातःकाळ हीच आहे. मात्र ही सकाळ एका विशिष्ट प्रकारची असावी लागते. काही काही माणसे पहाटेपूर्वीच च्या काळोखातच फिरायला जाणे पसंत करतात. ही व्यायामप्रेमी मंडळी फकिराप्रमाणे हातात कंदील घेऊन जातात किंवा काय हे मला माहीत नाही, पण एखाद्या मारामारीच्या चित्रातल्या नायिकेप्रमाणे सृष्टीसुंदरी काळोखाचा बुरखा घेऊन वावरत असता खलनायकाप्रमाणे तिच्याकडे डोळे फाडून पाहण्यात काय आनंद आहे याची मला मुळी कल्पनाच करता येत नाही. काळोख उजळू लागेपर्यंत मी जसा घराबाहेर पडायला नाखुश असतो त्याप्रमाणे सूर्योदय झाल्यावर चहा पिऊन सावकाश फिरायला जाणेही मला नापसंत आहे. यावेळी सृष्टीने काळोखाचा बुरखा झुगारून दिला असला तरी तिचे एकंदर स्वरूप जुनेर नेसून घरकाम करण्यात गुंग झालेल्या वयस्क स्त्रीसारखे भासते. या दोन्ही वेळांमध्ये फिरायला जाणारालाच तिच्या खऱ्याखुऱ्या रमणीय स्वरूपाचे दर्शन होऊ शकते. नुकते कुठे झुंजूमुंजू दिसू लागले आहे. अशा वेळी फिरायला बाहेर पडण्यात मला नेहमीच मोठा आनंद वाटतो. भोवताली पाहावे तो काळोख हळूहळू विरळ होत जात असतो. जणू काही एखादी लावण्यवती युवती आपला जाळीदार बुरखा नाजूक हाताने दूर करूनच आपल्याकडे पाहून स्मित करीत आहे
आकाशात कुठेतरी 4-2 निस्तेज तारका लुकलुकत असतात. पण लहान बालकांप्रमाणे नाचत बागडत येणारा गोड गोड पहाटवारा कुठून तरी सुगंधाच्या झुळका घेऊन येतो नि कानात गुणगुणतो. असा वर काय वेड्यासारखा पाहतोस? पृथ्वीवरच्या तुझ्या हाताला येणाऱ्या, तुला उल्हासित करणाऱ्या तारका झाडांवर आणि वेलींवर फुलू लागल्या आहेत. चल तिकडे चल. काल सकाळी मी फिरायला बाहेर पडलो, तेव्हा प्रभातवायू अगदी हेच शब्द माझ्या कानात कुजबुजला. दिवाळीकरिता आई गोडधोड पदार्थ तयार करीत असतानाच अवखळ मुलगा जशी त्यातली एखादी खमंग करंजी लांबिवतो, त्याचप्रमाणे तो वारा कुठून तरी गोड गोड सुगंध घेऊन आला होता. परिचित गाण्याचे मधुर स्वर ऐकून माणसाचे पाऊल जागच्या जागी खिळून जावे अशी माझी एकदम स्थिती झाली. पारिजातकांच्या फुलांचा सौम्य पण सुंदर सुगंध होता तो. माझ्या मनात आले, रुक्मिणी आणि सत्यभामा यांच्यात भांडण लावण्याकरिता पारिजातकाची योजना करणारा कवी खरोखरच मोठा कल्पक असला पाहिजे. मी रस्ता सोडून थोडा आत वळलो. एका छोट्याशा परड्यात एक 7-8 वर्षाची बालिका परडीत भराभर फुले वेचत होती. ती तोंडाने एक गाणेही गुणगुणत होती. त्या गाण्याचे शब्द मला स्पष्ट ऐकू आले नाहीत, पण यावेळी एक कल्पना मात्र झर्रकन माझ्या मनात येऊन गेली. हल्ली पडद्यावरून, रेडिओवरून आणि ग्रामोफोनवरून गाऊन गाऊन माझ्यासारख्या लाखो माणसांचा छळ करणाऱ्या अनेक तारकांना, तानसेनांना संगीत कसे असते हे पाहायचे असेल तर त्यांना इथेच आले पाहिजे. चटकन त्या मुलीने माझ्याकडे पाहिले. लगेच ती पुढे हसत आली. परडीतली नाजूक फुले अगदी हळुवारपणे उचलून तिने पुढे केली. मी ती माझ्या हातात घेतली. ओंजळीतल्या त्या इवल्या इवल्या फुलांचा मनसोक्त सुगंध घेता घेता मी मनात म्हणत होतो, उद्या एकदम मृत्यू माझ्यापुढे येऊन उभा राहिला व आत्ताच्या आत्ता तुला माझ्याबरोबर आलं पाहिजे. तुझ्या आवडीची फक्त एकच वस्तू तुला बरोबर घेता येईल असे त्याने मला सांगितले, तर मी क्षणाचाही विचार न करता त्याला म्हणेल, मला ओंजळभर पारिजातकाची फुलं तेवढी घेऊ देत. आयुष्यात जगण्यासारखं जे जे मला मिळालं आहे त्याचं प्रतिबिंब या नाजूक सुगंधी फुलात मला नेहमी दिसेल. या विचार नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे वि. स. खांडेकर यांचा एक ललित निबंध, नवा किस्सा. मित्रमैत्रिणींनो, ना. सी. फडके यांच्या बरोबरीनेच वि. स. खांडेकर यांनी ही उत्तम लघुनिबंध लिहिले. सुंदर चमत्कृतीयुक्त कल्पना, अलंकारयुक्त भाषा, मार्मिक तत्व, विचारांचा सौम्य परिपोष, जीवनातील विषमता हुडकण्याची अचूक मर्मग्राही दृष्टी व अवखळ पण अतिप्रसन्न अशी निवेदनशैली हे खांडेकरांच्या निबंधाचे प्रमुख विशेष. सुभाषितांचा, म्हणींचा तसेच चटकदार वाक्यांचा वापर हे त्यांचेच खास वैशिष्ट्य. खांडेकरांचा हा नवा किस्सा हा लघुनिबंध त्याचंच एक उत्कृष्ट उदाहरण होय. मित्रमैत्रिणींनो, नवा किस्सा हा ललित निबंध वाचल्यानंतर आपल्याला ते जाणवेलच. नवा किस्सा. वि. स. खांडेकर. फिरायला जायची स्वभावातच मला मोठी आवड आहे. लहानपणी भर दुपारी कृष्णेच्या काठावरली एखादी निवांत जागा गाठून नदीच्या पाण्याकडे पाहत पाहत मनोराज्य करीत बसण्याचा मोठा नाद होता मला. त्यातील बहुतेक मनोराज्य आता कालप्रवाहात वाहून गेली आहेत, पण अजूनही माझ्या मनात वारंवार येते. घरात कुणालाही न सांगता अगदी रखरखणाऱ्या उन्हातून कोठेतरी दूर दूर भटकायला जाण्यात आणि तांबड्या लाल सुंदर टिपक्यांची साडी नेसलेल्या तरुणीप्रमाणे दिसणाऱ्या, गुलमोहराच्या सावलीत एकसारखी गोड किलबिल करणाऱ्या लहान मुलांप्रमाणे सळसळत वाहणाऱ्या पिंपळाच्या खाली किंवा वर्षानुवर्षे
वाऱ्या वादळाशी झगडल्यामुळे देहावर वार्धक्याची कळा आली असली तरी एखाद्या प्रेमळ आजोबाप्रमाणे आपल्या अनंत हातांनी आशीर्वाद देणाऱ्या वटवृक्षाच्या छायेत बसून नवी नवी मनोराज्य करण्यात गुंग होऊन जावे. मात्र यावरून दुपार ही माझी फिरायला जायची सर्वात आवडती वेळ आहे असा कोणी निष्कर्ष काढला तर तो चुकीचा ठरेल. भर दुपारी छत्री घेऊन सहल करायला जाणारे सभ्य गृहस्थ मी पाहिले आहेत. त्यांच्याविषयी मी केव्हाही आदरानेच बोलेन. मात्र या आदराची जात जरा निराळी आहे. सती जाणारी स्त्री किंवा पॅराशूटमधून शत्रूच्या देशात उतरणारा सैनिक यांच्याविषयी मला वाटणाऱ्या आदरासारखी भावना आहे ती. मला स्वतःला दुपारी भटकायची जी लहर येते ती थेट कवीच्या स्फूर्तीसारखी असते. अगदी क्वचित येते ती, पण तिने माझ्या मनात संचार केला म्हणजे मी अगदी बेचैन होऊन जातो. एरवी प्रिय वाटणाऱ्या घरातल्या साऱ्या गोष्टी, पत्नीची थट्टा, पुस्तकांची मैत्री, मुलांचा किलबिलाट या साऱ्या गोष्टी त्या क्षणी मला नकोशा होतात. पण असले क्षण माझ्या आयुष्यात क्वचित येतात. माझी फिरायला जायची अत्यंत आवडती वेळ प्रातःकाळ हीच आहे. मात्र ही सकाळ एका विशिष्ट प्रकारची असावी लागते. काही काही माणसे पहाटेपूर्वीच च्या काळोखातच फिरायला जाणे पसंत करतात. ही व्यायामप्रेमी मंडळी फकिराप्रमाणे हातात कंदील घेऊन जातात किंवा काय हे मला माहीत नाही. पण एखाद्या मारामारीच्या चित्रातल्या नायिकेप्रमाणे सृष्टी सुंदर